मंडळी नमस्कार। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये विविध सार्वजनिक मंडळे कार्यरत असून विविध धार्मिक या उत्सवाच्या माध्यमातून अनेकांची धावपळ ही सध्या आपल्याला पाहावयास मिळते। हा 10 दिवसाचा चालत असलेला गणेशोत्सव सार्वजनिक स्तरावर विविध मंडळांच्या माध्यमातून नावलौकिक प्राप्त करण्याच्या तयारीत लागला असला तरी यामधून काही दशकांची परंपरा पाहता अनेक नेतृत्व उभारी झाले आहेत। परंतु या गणेश उत्सवाचं मार्केटिंग आणि बाजारीकरण करण्यासाठी मोठमोठे नेतृत्व मोठमोठे व्यावसायिक यात उतरल्याचं पाहावयास येतं। त्यामुळे या गणेश मंडळातून उभारीला येत असलेल्या नेतृत्वाचा अभाव आपणास पाहावयास मिळतो। नमस्कार, मी संतोष पिंगळे आणि सार्वजनिक गणेश उत्सवाबाबत अनेकांची अनेक मतांतरे असली तरी सार्वजनिक उत्सवाची प्रारंभ हा बापूसाहेब रंगारी यांनी केला आणि टिळकांच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी देत संपूर्ण महाराष्ट्रभर त्याची सरबराई करण्यात आली आणि गणेश उत्सवाचं महत्त्व वाढलं। मुंबईच्या बाबतीत तर चक्क गणेश उत्सवाचं मार्केटिंग केलं जात आहे। असलेली आस्था आणि भाव हा गणेश उत्सवांचा असला तरी या गणेश उत्सवामध्ये आपलं असलेलं अस्तित्व वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अनेक व्यावसायिक उडी घेत असल्याचं मागील काही दिवसापासून आपण प्रसार माध्यमातून पाहत असतो। गणराया ही बुद्धीची देवता आणि या बुद्धीच्या देवतेला पूजणाऱ्यांची एक भावनिकता एक धार्मिकता ही वेगळ्या प्रकारची जरी असली तरी या व्यावसायिकांनी त्या ठिकाणी आपला जम बसवण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे। म्हणून या गणेश उत्सवाचं बाजारीकरण करण्याचा प्रयत्न व्यवसायाकडून होऊ लागला असला तरी स्थानिक मंडळांनी असलेल्या नेतृत्वांना संधी देण्याऐवजी ज्यांनी आर्थिकता भरभक्कम दिली अशांना संधी देण्याचं काम या झालेल्या घटनांवरून आपण पाहू लागलोय। कधी काही गावोगावी सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून देश स्वातंत्र्यानंतर 50 ते 60च्या दशकाच्या कालावधीचा जर पुनर्लोकन केलं असतंय तर त्यामध्ये विविध मंडळांच्या माध्यमातून अनेक नेतृत्व ही नावारूपाला आली आहे। त्यामध्ये आज कित्येक आमदार असतील कित्येक खासदार असतील तर स्थानिक पातळीवर परिसरातील लोकप्रतिनिधी असतील वा शहराचे किंवा पंचायत समितीचे सभापतीपद भूषवल्याने अनेक नेतृत्व आहेत। परंतु आता या गणेश उत्सवाला एक राजकीय वळण अथवा एका नेतृत्वाच्या छापाखाली असलेले सार्वजनिक मंडळ असा दबदबा निर्माण करण्याचं काम होत असल्याचं पाहावयास येतं। गणेशोत्सव आणि त्यातून धार्मिकता जोपासत आपल्या मंडळातून एकसंगता दाखवण्याचं काम या मंडळातून होत होतं। स्वातंत्र्यापूर्वी याचा उपयोग स्वातंत्र्य लढ्यापूर्वी याचा उपयोग नक्कीच संघटनासाठी होत होता, परंतु त्याचं झालेलं धार्मिकतेचं रूपांतर आणि त्यातल्या त्यात या धार्मिकतेच्या रूपांतरातून विविध सांस्कृतिक आणि विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवणारे सार्वजनिक गणेश मंडळ अशी ही प्रचिती असली तरी आज याच्यावर अनेक राजकीय तसेच व्यावसायिक लक्ष देऊन आहेत आणि ज्याच्या हाती या मंडळाचं नेतृत्व आहे तो दुसऱ्या नेतृत्वाला पुढे करण्याची संधी देत नाही हे पाहावयास येतं। दरवर्षी विविध जणांना विविध युवकांना या माध्यमातून संघटन कौशल्य यावं आणि त्यांना आपलंसं करावं हा उद्देश या सार्वजनिक मंडळाचा असणं अपेक्षित आहे। परंतु आज स्थितीला या गणेश उत्सव मंडळामध्ये वेगळंच वळण पाहायला मिळत आहे। आजचा युवक हा संघटनात्मक किंवा एकतेचं समीक्षण करत नाही, उलट तो आजच्या ह्या उत्सव काळामध्ये त्याचा गैरवापर करतो। इतर धार्मिकतेचा विचार पाहता मुस्लिम असो वा इतर धार्मिक समाज असो त्यामध्ये धार्मिकतेचं पालन केलं जातं। शांतता संयम आणि दिलेल्या नियमांचं उल्लंघन न करता
हे धार्मिकता जोपासत असतात। परंतु सार्वजनिक उत्सव असो वा नवरात्र उत्सव असो, यामध्ये युवकांनी आपलं भान जपलं पाहिजे आणि त्या धार्मिकतेला लांछन लागू नये, त्याचं बाजारीकरण होऊ नये, त्याच्याबद्दल कोणीही बोट उचलू नये, याकरिता आपली भूमिका ही तेवढी तत्परतेची असावी। आजचे युवक हे या मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी असतात, परंतु मित्रांनो, हा सार्वजनिक उत्सवाचा कार्यभाग हा खरोखरच थोड्याशा कालावधीसाठी असतो आणि या संघटनातून शिकण्यासारखं बरंच काही असतं, परंतु त्या शिकण्याच्या व्यतिरिक्त आजचा युवक हा व्यसनाधीनतेकडे वळू लागला आहे। तो त्याची मनमर्जी, त्याची आवाज, त्याची डेअरिंग ही वाढत चालली आहे, परंतु याला सुद्धा आळा घालण्याचं गरज आहे आणि युवकांच्या ह्या बिबंदशाहीला धुमाळीला राजकीय वळण देण्याचं काम स्थानिक पातळीवर नेते मंडळीकडून होत असतं। तरी युवकांनी ही धार्मिकता कुठं ही जोपासताना याला कुठलंही कालबोट लागलं नाही पाहिजे, याची दक्षता घेणं गरजेचं आहे। कारण या सार्वजनिक उत्सवामध्ये हा अल्पावधीचा असतो, आयुष्य हे खूप मोठं असतं आणि या कालावधीत झालेल्या घटना या तुमच्या युवकांना व त्या युवकांच्या परिवारांना सहन कराव्या लागतात। तरी या सार्वजनिक उत्सवाचा आनंद घ्यावा आणि यातून सकारात्मक असलेले नेतृत्व आपल्या पद्धतीमध्ये काय संघटित करता येतील याकडे लक्ष द्यावं। 2 दिवसाचा 10 दिवसाचा हा उत्सव जरी असला तरी यामध्ये समाजाला काय देणं आहे या पद्धतीने आपली भूमिका असावी। आपली मनमर्जी आणि मंदधुंद मद्यपित केलेला डीजेचा आवाज हे धार्मिकतेचं लक्षण नाही, तरी याला आवर घालणं गरजेचं आहे। गणेश मंडळामध्ये जे नेतृत्व तयार झालेले आहे त्यांनी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून, समाजसेवेच्या माध्यमातून आपापलं कर्तृत्व बजावलं असलं तरी येणाऱ्या पिढीने यामधून आपलं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी आपली कर्तव्य दक्षता, आपलं चारित्र्य आणि आपला स्वभाव सर्वांना समजून घेण्याची पद्धती हे कसब शिकणं गरजेचं आहे। परंतु ज्या नेतृत्वाच्या हातामध्ये या मंडळाचा कार्यभार गेले 20 ते 25 वर्षापासून आहे, ते नव्याने असलेल्या नेतृत्वाला संधी देत नाही असंही अनेकांच्या बोलण्यातून समोर येऊ लागलं आहे। तरी आपण या गणेश उत्सवाचा आणि बुद्धिराया असलेल्या या गणरायाचा स्वाभिमान बाळगत या उत्सवात सहभागी झालं पाहिजे, परंतु आपण त्याचे नियमही पाळले पाहिजे। आजच्या गणेश उत्सवाला व्यावसायिकांकडून, बाजारीकरण, राजकारण्यांकडून एक वेगळं वळण दिलं असलं तरी युवकांनी स्तब्ध राहावं, हे गणेश उत्सवामध्ये होत असलेलं माझ्या निदर्शनास असलेलं माझं मत मी मांडलं आहे। व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझा उत्साह वाढवण्यासाठी, मला प्रोत्साहित करण्यासाठी आपण ऐकून घेत आहात त्याबद्दल पुनश्च धन्यवाद।